नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा। आणि जर ना भाजी एवढी निवडून झाली, आता हिला ना आपण पाण्याने आपण धुणार आहोत। आता हे ना थोडंसं साईडला ठेवून द्यायचं। आता काय करायचं, हे बघा आता काय करायचं, मी हे अर्ध पातेलं पाणी ठेवले उकळी यायला। त्याच्या पुढची प्रोसेस, हे जिरं घेतलेले आणि लसूण पाकळ्या घेतलेले। हे बघा आता ना पाण्याला उकळी आलेली आहे, तर हे परात ठेवलेली भाजी आहे ना, हे सगळी पानं ह्याच्यात टाकणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। हे बघा आता काय करणार आहे, ही तुरीची डाळ घेतलेली ना, ही पण त्याच्यात टाकणार आहे। आणि हे जरा थोडीशी अर्धी कच्ची डाळ शिजेपर्यंत आपण हे ठेवणार आहोत। हे बघा आता ना ह्याला जरा झाकण लावून ठेवायचं 10-15 मिनिटं। हे बघा आता ना थोडंसं थंड झालेलं आहे, तर मी ना इकडेच चाळण घेतलेले आणि त्या चाळणीतनं हे पाणी सगळं गाळून घेणार आहे। बघा बघू शकता, आणि अशा प्रकारे दाब देऊन सर्व पाणी निथळून काढायचं। तर या भाजीला ना आता आपण फोडणी देऊया। ही अशी पारंपरिक भाजी बनवण्याची पद्धत आहे, आणि जर डायरेक्ट जरी फोडणीला टाकलं तरी काही हरकत नाही। ह्याचा जरा उग्र वास येतो, म्हणून असं उकळून घेतली ना भाजी, मग ह्याचा उग्र वास जातो, म्हणून मी तुम्हाला अशी दाखवते पारंपरिक पद्धतीत भाजी। हे बघा मी ना लसूण चेचून घेतलेलं आहे, तुम्ही कट करून पण घेऊ शकता। पण आता मगाशी मी ना शेंगदाण्याचं कूट ठेवायला विसरले, मी आता 4-5 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेले। चला आता फोडणी करूया। कढई ठेवली तापायला, कढई पण तापलेली आपली, त्यात 4-5 चमचे तेल टाकलं। हे आता काय टाकायचं, ह्याच्यामध्ये ना प्रथम जिरं टाकलं, जिरं पण चांगलं तडतडलंय, लसूण टाकलं आणि कांदा चिरलेला होता ते पण टाकलं। हे सर्व ना कांदा जरा लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तर काय करायचं, आता ना टाकायची हळद, टोमॅटो असेल तर तोही टाकलं तरी काही हरकत नाही। आता टाकली चटणी, माझा घरचा मसाला, त्यामध्ये लाल तिखट सुद्धा असेल तरी चालेल। आणि आता ह्याच्यानंतर ही भाजी टाकायची।
भाजीला मी परतून घेणार आहे एकसारखं. मस्त कलर आलेला आहे. आणि आता ह्या स्टेजला टाकायचं शेंगदाण्याचं कूट. हे बघा आता ना भाजी आपण वाढायला घेऊया. बघा अशा प्रकारे ना भाजी जरूर बनवून पहा. नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा. आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. हे बघा या अशा प्रकारे ना पारंपरिक भाजी बनवली जाते. याला शेंगट्याचा पाला, शेवग्याचा पाला आणि काय नाव असेल ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय तेही सांगा. धन्यवाद.